चाकणकर सध्या आपल्या सोबत आहे। रुपालीताई, आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेलीच असेल, आपली पहिली प्रतिक्रिया। हो, पण याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला जी बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आहे त्यामध्ये आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून त्या माध्यमातून गोळी झाडलेली आहे। तुमच्याकडची काही वेगळी माहिती असेल तर ती सांगा, पण माझ्यापर्यंत आलेली माहिती ही आहे। मी तुम्हाला अपडेट देते। सुरुवातीला बातमी अशीच आली की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण पुढे बातमी अशी डेव्हलप झाली की अक्षयने रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं, त्याने पोलिसांवरती गोळ्या फायर केल्या, पोलिसांवरती त्याने राऊंड फायर केले, एका पोलिसाच्या पायाला त्याच्यामध्ये गोळी लागली। मग स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवरती गोळ्या फायरिंग केले, गोळ्या झाडल्या आणि त्यात अक्षयचा मृत्यू झाला। ही आत्ताची अपडेट आहे। मला अजून अधिकृत माहिती अशी माझ्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, पण आताच्या आपल्या या बातमीवरून मला असं दिसतंय खरं तर बदलापूरची घटना घडल्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले होते आणि संपूर्ण स्तरामधून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत होती। या घटनेच्या अनुषंगाने आम्ही देखील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक प्रोसेस आणि पुढे चार्जशीटच्या माध्यमातून सबळ पुरावे सादर करावे यासाठी पाठपुरावा करतोय। पण आरोपीची वृत्ती आणि विकृत मनोवृत्ती ही आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आपल्या आत्ताच्या बातमीवरून असं दिसतंय की पोलिसांवरतीच गोळीबार आरोपी करतोय, तर पोलिसांनी कदाचित संरक्षणासाठी जो गोळीबार केलेला आहे, पण जी काही अधिकृत माहिती त्याच्यावरून मी परत आपल्याला प्रतिक्रिया देते। रुपालीताई, विरोधकांनी थेट आरोप केलाय की पोलिसांनी अक्षयचं एन्काउंटर केलंय आणि दबाव सरकारचा होता। खरं तर विरोधकांना कोणत्याही गोष्टीचं राजकारण करायची फार मोठी हौस आहे। घटना पूर्ण माहिती नसते, कुठल्या घटनेची माहिती घेणं ही याच्यासाठी वेळ घेत नाहीत, पण केवळ आता बदलापूरच्या घटनेच्या अगोदर उरण असेल, कोपरखैरणे असेल, नावाशेवा असेल, या सुद्धा घटना घडल्या होत्या, पण तिकडे कुठे विरोधक फिरकलेले दिसले नाही, साधं ट्विट दिसलं नाही, त्याच्यावरती कुठली माहिती घेतलेली दिसली नाही, कारण त्यावेळेचे आरोपी त्यांच्या सोयीचे नव्हते। पण विरोधकांनी बदलापूरचं जे राजकारण केलं ते त्यांच्या सोयीसाठी करतात, त्याच्यामुळे विरोधकांचा आरोप करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे। आभार रुपालीताई आपले, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला। अक्षय शिंदे